आयुष्य घडवत असतो। तर अशा आदर्श शिक्षकाचा वारसा पुढे जपणारे आपले मुख्याध्यापक श्री राजेंद्र गंभीर राजपूत हे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यामंदिर सावळे या शाळेतून काल 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले। आपल्या 34 वर्ष 11 महिन्याच्या या कार्यकाळात त्यांनी केवळ प्रशासकीय कामकाज न करता विद्यार्थ्यांसाठी ते उत्तम मार्गदर्शक होते, त्यांचे मित्र होते, तसेच समाजासाठी एक आदर्श नेता म्हणून त्यांनी कार्य केले। त्यांनी केवळ एक शिक्षक म्हणून नव्हे तर सहकारी शिक्षण संस्था पतसंस्था कळंबोली येथे ते डायरेक्टर म्हणून, तर जय जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था ठाणे येथे अध्यक्ष, राजपूत समाज सेवा संघ महाराष्ट्र येथे सचिव, तर सिल्वर प्लाझा या सोसायटीचे खजिनदार, त्यांनी अशा अनेक भूमिका उत्तमरित्या बजावल्या आहेत। परंतु या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले आहेत। तर त्यांचा हा जीवन प्रवास आपण थोडक्यात जाणून घेऊया। मी विद्या काकींना विनंती करते की त्यांनी पप्पांचा हा जो जीवन प्रवास आहे थोडक्यात आपल्याला विशद करा। विशेष कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मला वाटलं नव्हतं हा कार्यक्रम एवढा मोठा असेल। कालच मला भाऊसाहेबांनी फोन केला, विद्या तुझ्याकडे एक जबाबदारी देतोय म्हणे। म्हटलं भाऊसाहेबांची जबाबदारी न पेलण्यासारखी नसणारच कारण त्याच्यातला म्हणजे अर्धे श्रम भाऊसाहेबांनी घेतलेलेच असतील। तर मी त्यांच्या सगळ्यांचे स्वागत करते। आणि आता हा आता कार्यक्रम कौटुंबिक झाला। शिवधर्माचा प्रकाशन सोहळा हे मला काल कळले मग आता हा कार्यक्रम कौटुंबिकच असल्यामुळे मी माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले। मी जेव्हा ठाण्यात आली ताई आणि भाऊसाहेब यांच्याकडे माझं नेहमी येणं जाणं असायचं। आणि आता आलेले पप्पा तिथे यायचे असे, तेव्हा त्यांची तब्येत चांगली असायची। मग दर संडे किंवा असं पप्पा ताईंना भेटायला येत असायचे। मग हे ताईंचं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज चालू करायची चर्चा होती। मग पप्पा ताईंशी बोलत होते, ताईंना ते माई म्हणता, म्हणे माई तू काय हे सगळं करते म्हणे, एवढे डॉक्युमेंट हे काय चाललंय तुझी धावपळ। तर ताई बोलल्या म्हणे पप्पा मी हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज सुरू करते म्हणे। मग म्हणे कॉलेज नाव ऐकलं, मला वाटलं म्हणजे शाळा बालवाडी हे आतापर्यंत मी ऐकलं होतं। म्हटलं कॉलेज? मग म्हणे पप्पा विचारत होते की त्याला खर्च किती येतो म्हणे काही लाखांमध्ये खर्च आहे म्हणे। तर पप्पा बोलले माई म्हणे तू तर बाई म्हणे मला तर माझी नाही एवढी हिंमत होणार म्हणे अशी कामं करायची मग मी पण हसायला लागली, भाऊसाहेब पण तिथे होते। मग ताई बोलल्या पप्पांना, अहो पप्पा म्हणे तुमची कशी नाही हिंमत होणार म्हणे, की म्हणजे असे हिंमत करणाऱ्यांचे तुम्ही बाप आहात म्हणे। तर अशा पप्पांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू आपण आणि भाऊसाहेब शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काल रिटायर झाले। तर त्यांच्या जीवनावरील थोडक्यात मी 5 मिनिटात तुम्हाला सगळ्यांना सांगते। BA पर्यंतचे शिक्षण विद्यावर्धनी महाविद्यालय धुळे येथे झाले। BEd 1990-91 शासकीय महाविद्यालय पनवेल येथे झाले। 18 जून 1991 रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हिंदी माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे नोकरीत रुजू झाले। 31 जुलै 2021 पर्यंत म्हणजे 30 वर्ष 2 महिने कळंबोली येथे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले। MSCIT हा संगणकाचा कोर्स केला। या 30 वर्षाच्या काळात 12 वर्षाचे सेवांतर्गत प्रशिक्षण व 24 वर्षांचे निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केले। शिक्षक म्हणून नोकरी केली। त्यानंतर 1 ऑगस्ट 2021 रोजी मुख्याध्यापकपदी बढती मिळून सुधागड एज्युकेशन सोसायटीचे TT पाटील विद्यामंदिर 3 विरा तालुक्याने 13 दिवस सातत्यपूर्ण सेवा केली। त्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती आणि ताई शिवधर्माचा सोहळा पार पडला, याच्या मागे पण 2 मातांचेच कर्तृत्व आहे। अशा राजकोर आजी आणि कैलासवासी श्रीमती उषा देवी पद्मसिंग सोलंकी या 2 मातांचे
या दोन मातांचे परिश्रम आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे 2020 प्रशिक्षण यशस्वीरित्या भाऊसाहेब यांनी पूर्ण केले. जय जिजाऊ नागरी सहकारी पतपेढी ठाणे येथे अध्यक्षपदाची धुरा गेले 10 वर्ष ते सांभाळत आहेत. सिल्वर प्लाझा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे खजिनदार म्हणून 10 वर्ष काम पाहत आहेत. सप्तशृंगी खानदेश मित्र मंडळाचे देखील ते सचिव आहेत. त्यांना 2 भाऊ 4 बहिणी आहेत. 24 एप्रिल 1992 रोजी ताई म्हणजे मनीषा पद्मसिंग सोलंकी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे शिक्षण MA B.Ed नेट असून सध्या ते PhD करीत आहेत. त्या ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच उषादेवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणेच्या त्या फाउंडर असून हे कॉलेज गेली 10 वर्षे त्या यशस्वीरित्या चालवित आहेत. त्यांना 2 पुत्र असून दोन्ही मुले व दोन्ही सुना या संस्कारी. हा मेकॅनिकल इंजिनियर असून बेंगलोर येथे माइल स्टील कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मोठी सून सौ मधुबाला ही सॉफ्टवेअर इंजिनियर असून बिर्ला सॉफ्ट या कंपनीत कार्यरत आहे. धाकटा मुलगा चिरंजीव कौस्तुभ हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून अमेरिकेत MS करून अमेरिकेतील अटलांटा येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून MCR या कंपनीत कार्यरत आहे. त्यांची धाकटी सून सौ प्रांजल देखील सॉफ्टवेअर इंजिनियर असून सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून 6 वर्षाचा अनुभव तिला आहे. सध्या ती MS करत आहे. असे म्हणजे हे पिढी घडवताना ताई आणि भाऊसाहेब यांनी काय मेहनत घेतली असेल याची कल्पना आपल्याला येते. अत्यंत तळागाळातून येऊन ठाण्यासारख्या शहरात आताच आपले ते सर बोलत होते की म्हणे तुमचं कार्य हे नुसते महाराष्ट्र देश या पातळीवर थांबलेलं नाहीये तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं आहे. तर याच्या मागे त्यांचे किती परिश्रम असतील असे. आणि आता भाऊसाहेब सेवानिवृत्त झाले म्हणजे आता भाऊसाहेबांकडे वेळच वेळ आहे. तर मी त्यांच्यासाठी एक कविता म्हणते. वाटा वेगळ्या नाही होत आहेत या बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वर्णाने जात आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी. आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड खून आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मोका शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडासा कॅलेंडर बदलेल आता भाऊसाहेब. आता इथून पुढे आपल्यासाठी सगळेच दिवस रविवार असतील. सणावाराला होणाऱ्या गाठीभेटी ऑफिसऐवजी आपल्या घरीच होतील. उगाच डोळ्यात पाणी बिणी आणण्याची काही गरज नाही बरं का. मित्र आता कुठल्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं. आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. गायन वाचन भटकंती तब्येतीला परवडेल ते सगळं करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. स्कोरसाठी नाही आता आनंदासाठी खेळायचं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद काकी. पप्पांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे आपल्यासाठी आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. तर सर्वप्रथम मी राजपूत सेवा समाजसेवा संघ यांच्या वतीने RK पाटील सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द पप्पांप्रती 2 शब्द येऊन बोलावे इकडे. या कार्यक्रमाला उपस्थित आत्ताच जो काही पुस्तक प्रकाशन सोहळा झाला त्यातील मान्यवर आता गेलेलेच आहेत. तदनंतर हा सेवाकृती सोहळा सुरू होतोय. या सोहळ्यासाठी आजचे सत्कारमूर्ती आमचे सहकारी माझे मित्र राजेंद्र राजपूत सर, त्यांच्या सौभाग्यवती प्राध्यापक लेखिका मनीषाताई राजपूत, माझी लहान भगिनी, आमचे मित्र
राजेंद्रजी, सरस्वतीच्या अनेक पाईक इथे आहेत, अनेक प्राध्यापक आहेत, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू विजू तात्या, RJ राजपूत, रणजित सिंग राजपूत, तसेच आमचे LB पाटील. मगाशी कोणीतरी म्हटलं की मुलांना मराठीत शिकवा, तर मराठीत शिकवल्याचा काय फायदा होतो, तर तो LB पाटलांची मुलगी जी होती ती मराठीत शिकली आणि महाराष्ट्रातली पहिली महिला, पण थोडंसं कुठंतरी एक याच्यामध्ये IAS ऑफिसर झाली. हा मराठीचा मोठा अभिमान आणि स्वाभिमान असलेले LB पाटील इथं आहेत. त्याबरोबरच ह्या दाम्पत्याला घडवणारे प्रेरणास्त्रोत असलेले आमचे मामा पदमसिंग राजपूत साहेब आणि उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सरांविषयी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. राजपूत सर यांचं खरं बालपण आणि शिक्षण हेंद्रूंसारख्या अगदी छोट्याशा गावात झालं. त्यावेळेची त्यांची आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर खरं ग्रामीण भाग, शेतकरी कुटुंब आणि त्यांचं ग्रामीण भागात शिक्षणाचा काय प्रकार असतो तो इथल्या बऱ्याच प्राध्यापक मंडळींना माहिती आहे. त्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी धुळ्यासारख्या शहरात स्वतःचं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईमध्ये पुढे काहीतरी केलं पाहिजे यासाठी आलेत आणि BEd कॉलेज जॉईन केलं. तुम्हा सगळ्यांना आज जो काही हा काळात त्यांच्या आत्या इथं आहेत आता, रेखाताई राजपूत, आणि त्या कुटुंबाने त्यांना खूप चांगला असा सपोर्ट केला. त्यांच्याकडे ते राहिलेत आणि सुदैवाने ते BEd झालेत आणि लगेच सुधागड सारख्या अत्यंत नावाजलेल्या आणि चांगल्या शाळेमध्ये त्यांना 1991 मध्ये पहिली उपशिक्षक म्हणून नोकरी मिळाली. आणि मित्र हो, त्या नोकरीने सरांचंच नाही तर हेंद्रूंच्या कुटुंबाचं आयुष्य बदलवून टाकलं. तेव्हानंतर सरांचं कुटुंब पुढे जात राहिलं आणि सर म्हटलं की प्रामाणिकपणा, सर म्हटलं की वक्तशीरपणा, सर म्हटलं की सांगितलं ते करणारं. विजू तात्या माझ्याकडे बघतायत कारण की तात्यांनी तो अनुभव बघितलेला आहे सरांचा वक्तशीरपणाचा. पण त्या काळामध्ये लग्न ही एक मोठी गोष्ट असायची आणि त्यांना त्यांच्या वरिष्ठ नातेवाईकांनी सांगितलं की मी सांगेल तेच तू केलं पाहिजे, बाकीचं गावी शिक्षण, गाव पुढे आलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते न करता आधी सक्षम हो. आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं आणि त्यांनी साळुंखे परिवाराशी वरिष्ठांनी जे सांगितलं ते मान्य करून मनीषा साईंबरोबर त्यांचा विवाह झाला आणि तो विवाह त्यांच्या आयुष्यासाठी एक कलाटणी ठरली. कारण की फक्त शिक्षण, नोकरी आणि काबाड कष्टाला बरोबर एका चांगल्या अशा सुधर्मी पत्नीचीच त्यांना साथ लाभली आणि त्या साथीच्या जीवावर ते आज त्यांचे दोघी मुलं उच्च शिक्षित करू शकलेत. मुंबईसारख्या जवळच्या शहरामध्ये ते स्वतःचं घरदार, कुटुंब, कबिला व्यवस्थित करू शकलेत. आणि हे सगळं करत असताना सरांनी फक्त घर हे एवढं लक्षात न ठेवता त्यांनी जवळ असलेल्या जिथे राहत होत्या तिथे खानदेश मित्र मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाच्या वतीने मंडळाच्या बरोबर फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवेला वाहून घेतलं. त्यांच्या लक्षात आलं की फक्त समाजसेवा ही बोलून सांगून होणार नाही, तर जवळच्या लोकांना नोकरी धंदा दिला पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सरांनी आज या कार्यक्रमाचे जे मुख्य अतिथी ठरणार होते अनिल अप्पा पाटील, त्यांच्याबरोबर राहून जिजाऊ नावाची पतसंस्था स्थापन केली. त्या संस्थेचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. आणि मित्र, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की ज्या परिसरात आपण आहोत त्या परिसरामध्ये 90 ते 2000च्या कालखंडामध्ये झोपडपट्टीने व्यापलेला हा कालखंड होता. तिथे अनेक लोक पोटापाण्यासाठी, कामधंद्यासाठी फिरत होते. सरांनी त्यावेळात शेकडो लोकांना त्या पतपेढीच्या संस्थेतून कर्ज प्रदान करून रिक्षा घ्यायला लावल्यात आणि ते लोक आज सगळेजण सरांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत.
फक्त रिक्षा न घेता गावावरून आलेल्या समाज म्हणजेच आपली जात नाही तर समाज म्हणजे आपल्या परिसरात राहणारे इथे अनेक भाजीपालावाल्यांना, छोट्या छोट्या पानटपरीवाल्यांना, छोट्या उद्योगधंद्यावाल्यांना सुद्धा त्यांनी तिथून कर्ज पुरवठा करून त्यांच्या पाठीमागे उभं राहून कर्ज पुरवठ्याचा रिटर्न मिळवण्यासाठी ते पैसे त्यांनी भरलेच पाहिजे याच्यासाठी त्यांचा व्यवसाय चांगला चालावा म्हणून नोकरीवरून आल्यानंतर स्वतः पायी त्या सगळ्यांकडे फिरत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते, त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत होते आणि बरोबर आपली जिजाऊ पतपिढी पण मोठी करत होती. ती खूप मोठी पतपिढी तयार झाली. हे करत असताना सरांनी म्हणजे त्या काळात आम्ही तात्या, आमचे बापू, आम्ही सगळ्यांनी म्हणून आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या राजपूत समाज सेवा संघाची स्थापना केली आणि सर 2003 पासून आज तागायत त्या संस्थेचे धडाडीचे आणि अत्यंत प्रामाणिक काम करणारे सदस्य राहिले. त्यात त्यांनी अनेक पदाधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची सेवा तिथे बजावलेली आहे. सर फक्त सेवा बजावत नव्हते तर सरांनी केलेलं प्रत्येक काम ससोटीचं होतं. सरांकडे दिलेला प्रत्येक पैसा सरांनी आपला पैसा म्हणून केला. सरांवर पैसा कसा खर्च करायचा याची एक मोठी अशी त्यांना मिळालेली वागणूक आहे. त्या वागणुकीचा त्यांनी इथेही पुरेपूर हे केला आणि आमची संस्था मोठे करण्यासाठी त्यांनी मोठा असा सहभाग त्या ठिकाणी ठेवला. हे करत असताना त्यांनी मनीषाताईंना बरोबर घेऊन किंवा मनीषाताईंनी त्यांना बरोबर घेऊन स्वतः इथे काही ट्युशन्स क्लासेस चालवलेत, नावारूपाला आणलेत. नावारूपाला आणलेल्या क्लासेसमधूनच त्यांनी अर्थार्जन पण केलं. हे करत असताना दोघंही शांत बसले नाहीत आणि त्यांनी उषादेवी मॅनेजमेंट कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज स्थापन केलं. ते आज अत्यंत यशस्वी चाललेलं आहे. त्या मॅनेजमेंट कॉलेजमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण तर दिलंच जातं, त्याबरोबर त्यांना नोकरी आणि व्यवसायासाठी ते उद्युक्त करतात आणि अनेक विद्यार्थी ते जेव्हा फिरतात तेव्हा त्यांचे व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये स्थिरतावर झालेले बघून त्या कुटुंबाने एक मोठं सामाजिक कार्य करतायत असं लक्षात येतं. आणि याचबरोबर आता जो आपण काही सुंदर असा प्रकाशन सोहळा बघितला, असं म्हणतात मनीषाताईंनी सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांचं नाव दिलं शिवतेज या शिवधर्म. मित्रो, शिवधर्म पुस्तकाचं मुखपृष्ठ जर आपण सगळं बघितलं तर या मुखपृष्ठामध्ये दगडी अशा बांधकामाचा बुरुज दिसतोय आणि त्यांनी अंधश्रद्धेचा दगडी बुरुज भेदून अशा हिरवळीचे असे काही तिथून रूप बाहेर काढलेले आहेत की अंधश्रद्धा म्हणजे ती मारक असते समाजाला आणि डोळसपणे कसं राहिलं पाहिजे हा संदेश त्यांनी या मुखपृष्ठातून आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. मॅडमने शिवधर्मामध्ये खरं तर आता अनेक वक्ते याच्यावर बोलून गेलेत. मला तसा माझा मराठीचा तसा काही फारसा आहे मोठा असा प्रांत नाही, पण मॅडमचे काही पुस्तकातले जे आत्ता मी लेख वाचलेत त्या सगळ्या लेखांचं त्यांनी जे काही संकलन करून पुस्तक प्रकाशन केलेलं आहे त्याच्यात वटपौर्णिमा, असंतोषी माता, मानवी शनी ही जी काही लेख मला जसं जमलं तसं वाचून काढलं. त्याच्यातून बघितलेलं आहे की ग्रामीण भागामधल्या स्त्रियांना या सगळ्या याच्यामध्ये काही लोकांनी त्यांच्या याच्यासाठी अडकवलेलं आहे. मित्रो, त्याच्यात न अडकता पुढे कसं निघायला पाहिजे हा तिथून त्यांनी संदेश आपल्यापर्यंत दिलेला आहे. बऱ्याचदा असं आपण जर मागे बघितलं तर पूर्वी आजच्यासारखं लेखन होत नव्हतं. लेखन होत होतं ते लिहून ठेवलं जात नव्हतं आणि लिहिलं जात होतं, त्याचं जपणूक होत नव्हती. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळच्या ऋषीमुनींनी त्याच्यातल्या काहीतरी वेगळ्या कथा सांगितल्या, पण त्या कथेंचं रूपांतर जेव्हा पुढे 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 सांगत गेले तेव्हा ते वेगळं राहिलं आणि त्या अंधश्रद्धेत त्याचं रूपांतर झालं. खरं तर आपण जर बघितलं तर त्यांनी हरतालिका वगैरे वगैरे व्रताच्या बाबतीत लिहिलेलं आहे. ही व्रत का केली पाहिजेत त्याचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला तर मानवी शरीराला काही व्रतवकल्पांची गरज आहे. स्वतःच्या मनाला, स्वतःच्या शरीराला कुठेतरी लगाम लावला पाहिजे. तो कसा असावा या संदर्भात त्या पुस्तकात मॅडमने लिहून काढलेलं आहे. आपण सगळ्यांनी हे पुस्तक नुसतं घेऊ नये तर ते वाचावं आणि आपल्या समोरच्या पुढच्या पिढीकडे बसून वाचून घ्यावं असं मला वाटतं. हे पुस्तक खरोखर बाकीच्या वक्त्यांनी जसं सांगितलं तसं आपण जर
भेटवस्तू म्हणून जर दिली तर ही दिवाळीपेक्षाही मोठी भेटवस्तू होऊ शकेल असं मला वाटतं. त्यांनी जास्तीत जास्त उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून समाजाचं एक ऋण फेडण्यासाठी जरी म्हणता येईल तरी या अंधश्रद्धेत अडकलेल्या काही समाजाच्या लोकांना याच्यातून बाहेर पाडण्यासाठी हा पुस्तकाचा आपल्यासमोर आणलेला मोठा ठेवा त्यांनी दिलेला आहे. हे सगळं करत असताना सरांनी आता सरांचा स्वतःसाठीचा वेळ आता त्यांच्याकडे तयार झालेला आहे. सरांनी स्वतःसाठी एक वेळ द्यावा, स्वतःची तब्येतही सांभाळावी. आणि मला असं वाटतं सरांची काहीतरी एक बकेट लिस्ट असेल. मगाशी कुणीतरी त्यांच्या बकेट लिस्टमध्ये एक नाव टाकलेलं आहे, सर एक पुस्तक लिहिणार आहे. जर सरांनी तसं पुस्तक लिहिलं तर मी राजपूत समाज सेवा संघाच्या वतीने सांगतो की त्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही आमच्या राजपूत समाज सेवा संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात करू. सरांनी हात काप कसे केलेत मला माहिती नाही, पण मी सांगतो की राजपूत समाज सेवकाच्या वतीने सरांनी जर पुस्तक लिहिलं तर त्याचं प्रकाशन करू. आणि ते शिवधनुष्य ते पेलतात का ते आपण पुढच्या 2 वर्षात बघू, कारण की त्यांना वेळेची लिमिट दिलेली आहे. मॅडम पुढच्या 2 वर्षात रिटायर होणार आहेत. त्या काळात त्या पुस्तका प्रकाशनाला आपण सगळेजण येऊ आणि ते हे करू. सरांच्या सेकंड इनिंगसाठी राजपूत समाज सेवा संघाच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखासमाधानं आनंदानं आणि भरभराटीचं व्यतीत हो ही सदिच्छा परमेश्वराच्या चरणी सांगतो आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मंडळी, आता तुम्ही आले तेव्हा तुम्हाला ठाणे वैभव आणि मुंबई चौफेर हा वर्तमानपत्र देण्यात आला आहे. तर त्या वर्तमानपत्रात राजपूत सरांच्या सेवानिवृत्तीबाबत एक लेख आला आहे, तो सर्वांनी आवर्जून वाचावा मी अशी सगळ्यांना विनंती करते. आता पुढे सिल्वर प्लाझा सोसायटीच्या वतीने मी श्री प्रकाश पाटील सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द येथे येऊन मांडावे. आणि मी सर्व मनोगत व्यक्त करणाऱ्या इच्छुकांना विनंती करते की आपलं मनोगत प्लीज 2 मिनिटात संपवा, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. सो सन्माननीय पाहुणे मंडळी गेले सगळे पण आजचे उत्सव मूर्ती श्रीयुत राजपूत सर आणि राजपूत मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू भगिनी, आजचा जो कार्यक्रम आहे ना तो 2 प्रकारे महत्त्वाचा आहे. तो म्हणजे एक पुस्तक प्रकाशन आणि दुसरा त्यांचा निवृत्ती समारंभ. आता निवृत्तीचा जो समारंभ असतो ना त्याच्यातून मी गेलेलो आहे, त्याच्यामुळे थोडासा अनुभव आहे माझ्या पदरी. आता पुस्तक प्रकाशन मॅडम लिहितात हे मला माहिती होतं, त्यांचे लेख मी अधूनमधून वाचत असतो, त्या टाकतात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतात, छान लिहितात त्या. आणि त्यांच्या लेखांचं संकलन करून त्यांनी ते पुस्तक छापलेलं आहे. अजून वाचलं नाही, पण वाचल्यानंतर मी त्यांच्याशी त्याच्यावर चर्चा करेन. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं अंधश्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धा. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांमध्ये एक पटल पाहिजेच. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा नसेल तर हे जगत चालू शकणार नाही. कोणावर तरी आपली श्रद्धा असायलाच पाहिजे, पण डोळे झाकून ती श्रद्धा ठेवू नये. त्याला अंधश्रद्धा म्हणतात, त्याला अंधभक्त म्हणतात. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार आपल्या श्रद्धेची पावती आपण त्याला द्यायची असते. आज आपल्या थोडंसं पुस्तकाबद्दल जे सांगितलं गेलं त्याच्यातूनच मी थोडासा निष्कर्ष काढतो की आपले जे सगळे सणवार आहेत हिंदू धर्मामधले, हे सगळे सणवार हे शास्त्रीय तत्वाला अनुसरून आहेत. अर्थात त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून. एक छोटंसं उदाहरण देतो की भाद्रपद महिन्यात श्राद्ध करतात. आता भाद्रपद महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा खूप असतो, ज्याला ऑक्टोबर हीट म्हणतो आपण. आणि श्राद्धाचं जेवण कसं असतं, गोड असतं. त्याच्यात काहीतरी वेलची जायफळ असे काहीतरी त्या बासुंदीमध्ये टाकतात आणि त्याच्यामुळे गुंगी येते आणि झोप लागते. आता उद्देश हाच असतो ग्रामीण भागात, तेव्हा उन्हात लोक फिरू नयेत आणि श्राद्धाच्या निमित्ताने त्याने जेवण करावं आणि दुपारच्या वेळी घरी झोपावं. हा त्यामागचा एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे, म्हणजे जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये.
असा प्रत्येक सणवार घेतला, त्याचा बारीकीने अभ्यास केला तर त्याच्यात शास्त्राचा आधार आहे. उपास तापास, आता त्याला विभत्स स्वरूप प्राप्त झालंय उपासाला. उपास म्हटलं की एकादशी आणि दुप्पट काशी. आता मी माझं स्वतःवरून सांगतो की ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी जास्त खाल्लं जातं, पण खरा उपासाचा अर्थच असा नसतो. असो, तर त्यांनी ते पुस्तक लिहिलं, त्या उत्कृष्ट लेखिका आहेत. पण असं असतं ना, जिथे पिकतं तिथे खपत नाही. काश्मीरमध्ये सफरचंद भरपूर पिकतात, पण ते लोक खात नाही, ते आपण खातो. 200 रुपये 250 रुपये किलो. आपल्याकडे कांदा भरपूर तयार होतो, आपण जास्त खातो, पण त्याची किंमत आपल्याला नसते. आपण काही कमी भाव झाला की रस्त्यावर फेकतो. तोच कांदा परदेशात खूप महाग मिळतो. या असल्या गोष्टी असतात. तसं मॅडम ह्या लेखिका आहेत, हे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. 25 वर्षापासून आम्ही एकत्र राहतोय सिल्वर प्लाझामध्ये. पण त्यांना जो मानाचा दर्जा मिळेल तो बाहेरच्या समाजात मिळेल. कारण आपण जे आपलं काम करत असतो ते बाहेरच्या समाजात करत असतो आणि त्यामुळे बाहेरच्या समाजात आपली किंमत असते. आज सर देखील आता सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांना आता बरेचसे उपदेश येतील. आता आराम करा, आता छंद जोपासा, हे करा, मी रिटायर झाले. याच्यातलं काही एक होत नाही. हे नुसतं बोलण्यापुरतं असतं आणि वास्तवात काही उतरत नाही. खूप फिरा, खूप हिरा, आणि ते काय ते सगळं ठीक आहे. फिरायला गेलं की अनेक अडचणी येतात. छंद जोपासायला गेले की अनेक अडचणी येतात. असे खूप कमी लोक आहेत की ते सगळ्या गोष्टी करतात, बोटावर बदले इतके. बाकीच्यांना आपल्या संसाराच्या गाड्यातच गोरपट आणलं. फक्त त्यांना आता चेंज ऑफ वर्क होईल, याच्या पलीकडे काहीच होणार नाही. थोडंसं मी काल एक लेख वाचला, त्या लेखातून काही मुद्दे काढलेत की साधारणपणे 58 ते 65 या वयात काय होतं तर आपली कामाची जागा आपल्यापासून दूर जाते. एक सामान्य माणूस म्हणून आपल्या वावरावं लागतं. तुम्ही मुख्याध्यापक असा, कोणी ऑफिसर असा वगैरे, आता संपलं सगळं. आता फक्त घरी एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून राहायचं आणि त्या श्रेष्ठतेच्या मानसिकतेला कधीच चिकटून राहू नका. आणि त्याला जर चिकटून राहिलात तुम्ही तर लोक तुमच्यापासून दूर जातील. हो, मी असा होतो, मी तसा होतो. यू आर फ्यूज बल्ब, म्हणजे तुमचं आता बल्ब कामातून गेलेलं आहे, आता त्याचा उजेडच पडणार नाही. हे लक्षात घेऊन तुम्ही जर समाजात वावरलात तर तुम्हाला समाजातले लोक जवळ करतील. अन्यथा तुम्ही त्याला आपण मडक म्हणतो, त्या मडकमध्येच राहिलात तर गेला कामात. आणि शक्यतो जिथे आपण कामाला होतो तिथे जाण्याचं टाळायचं. कारण जोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीवर होतात तोपर्यंत तुम्हाला मान होतात. तुम्ही गेल्यानंतर बघा, तुमचे शिक्षक सुद्धा तुमच्याशी फारसं एवढं लक्ष देऊन बोलणार नाही जेवढं ते आधी एक बोलत, आणि ते आपल्याला जाणवत होतं. त्याच्यानंतर 65 ते 72 याच्यामध्ये काय होतं की या वयात समाज तुमच्यापासून हळूहळू दूर व्हायला लागतो. याचं कारण काय की आपली क्रयशीलता थोडी थोडी कमी व्हायला लागते. मित्र परिवार सुद्धा आक्रसू लागतो, कारण वारंवार भेटी होणं शक्य होत नसतं. वयामुळे आपण जास्त भटकू शकत नाही. आणि अशा या वयामध्ये आपल्याला एक होकी येते, ती म्हणजे तरुण पिढीला उपदेश करायचे. चुकून सुद्धा हा प्रकार करायचा नाही. तरुण पिढीला उपदेश अजिबात आवडत नाही. मी येऊ केलं, मी तेव केलं, काहीच सांगायचं नाही. ते त्याचं करू देतात. जर त्यांनी विचारला सल्ला तर सल्ला द्यायचा, न विचारता सल्ला सुद्धा द्यायचा नाही. तरच तुमचा मान राखला जाईल, हे मी माझ्यावरून सांगतो. आणि आता 72 ते 77 की जे आता टप्प्यात मी जातोय, मला परत 72 लागले. तर या टप्प्यात कुटुंब कबिला तुमच्यापासून हळूहळू दूर जायला लागतो. आपलं गोकुळ भरलेलं असतं, पण ते कागदावर असतं फक्त. मुलगा बँगलोरला, एक कुठे अमेरिकेला, हे दोघंच इथे. माझं कुटुंब मोठं आहे, मला नातू आहेत, नातवंड आहेत सगळे, पण ते एकही माझ्याजवळ नाहीत. आम्ही दोघंच आहोत इथे. आणि त्यामुळे शेवटी फक्त जोडीदाराशीच तुमचं संधान बांधलं गेलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी शेअर केल्या पाहिजेत. मुलं मुली
आले भेटायला, जेवढा वेळ आले तेवढा आनंद मानायचा. अरे तू एकच दिवस राहिला, तू अडीचच दिवस राहिला, असं मुळीच बोलायचं. त्यांच्या सवडीने त्यांना येऊ दे, आनंदात त्यांच्याशी भेटघाट करायची, बोलायचं, चालायचं, ते जायचं म्हटलं जा. म्हणून बघायचं, थांब 2 दिवस, नाही थांबला ठीक आहे, तुझ्या कामाचं गडबडीत तू जाऊ शकतो. अशाने जर झालं तर त्यांना पण येण्यात आनंद वाटतो आणि मग त्यांचंही मन राखलं जातं. आता ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याचप्रमाणे 77च्या पुढे मात्र निसर्ग तुम्हाला साथ देत नाही. पृथ्वी तुम्हाला नष्ट करू बघते की 77 नंतर आपण आपल्या जीवनाचा मोह सोडून द्यायचा, आपण आपलं तयार राहायचं. आणि तो कॉल मैं जाने को तयार. म्हणजे ती भीती जर मनात नसली तर माणूस 77 नंतर सुद्धा आनंदात जगू शकतो. पण सतत असं की मला काय होईल, माझं कसं होईल. अरे जे व्हायचं ते होईल ना, तू काळजी करून थांबणार आहे का? ते जे व्हायचं ते होणार आहे. त्यामुळे ती काळजी करायची नाही. माणसाने बिनधास्त जीवन जगायचं आणि आपलं शरीर सक्षम असताना सर्व काही गोष्टी करायच्या. जे शक्य असेल तिथे फिरायचं, शक्य असेल तो आनंद घ्यायचा, शक्य असेल तेवढे मित्र जमवायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र जमवायचे. आज आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगू शकत नाही, बायकोला सुद्धा सांगू शकत नाही, एवढे काही गोष्टी आपण मित्राला सांगत असतो. हे लक्षात घ्या. सरांचा माझा परिचय इथे सिल्वर प्लाझामध्ये आल्यानंतरच झाला. मी एकाच वेळी राहायला आलो. जवळजवळ 25 वर्षापासून आम्ही एकत्र राहतोय. आणि विशेष म्हणजे आम्ही दोन्ही एकाच जिल्ह्यातले आहोत, धुळे जिल्ह्यातले. आणि त्याच्यामुळे आमचं खास बॉन्डिंग आहे. त्या दृष्टीने माझ्यावर त्यांचं खास प्रेम आहे आणि माझं सुद्धा त्यांच्यावर खास प्रेम आहे. ते मला मोठ्या भावासारखे मानतात, मी त्यांना लहान भावासारखं मानतो. आज मला रिटायर होऊन 12 वर्ष झाली. आज ते रिटायर होतं म्हणजे मी त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी सिनियर आहे नक्कीच. त्यांना ह्या मला त्यांच्या मातोश्रींची आठवण येते. ते जेव्हा कामाला जायचे, मी पण जेव्हा कामावर होतो, त्या मातोश्री त्या मेडिकल स्टोअरच्या पायरीवर संध्याकाळी बसलेल्या असायच्या. आणि संध्याकाळी बसल्यानंतर आम्ही हैराणीच बोलायचो त्यांच्याशी. काय मावशी, काय बसणे वाटते तू? काय नाही रे बाबा, मला राजूनी वाट दे की राहील. हे वाक्य फार प्रेमळ, अतिशय प्रेमळ अशा त्या मावशी होत्या. मला त्यांची खूप आठवण येते. मी त्यांच्या घरी गेल्यानंतर प्रत्येक वेळा सांगतो की मला मावशींची खूप आठवण येते. खूप प्रेमाने बोलायचे. आणि शेवटी काय देणं घेणं कोणाला पुरत नाही, फक्त बोलणंच येतं माणसं. तसंच त्यांचे जे सासरे आहेत, मी तर त्यांचा नेहमीच सांगायचो की मी तुमचा मोठा जावई आहे, आमच्याकडे पण लक्ष द्या, नुसतं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हा मग देऊ ना, तुम्हाला पण देऊ काहीतरी. हे असं थोडंसं एक गमतीचा भाग होता. पण त्यांचे माझे चांगले संबंध असल्यामुळे मला खूप आज त्यांच्याबद्दल थोडंसं चांगलं बोलावंसं वाटलं. आणि ते आज चांगलेच आहेत, स्वभावाने अतिशय चांगले आहेत. आज आम्ही त्यांना जे गिफ्ट आणले ते त्यांच्या जोडीला पूरक आहे. असा हिंदू धर्मामध्ये एकच देव आहे की ज्याच्या हातात शस्त्रच नाही. कोणता आहे? विठ्ठल भगवान. विठ्ठल हा असा देव आहे की जो सगळ्यांना जवळचा वाटतो, त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. म्हणून विठ्ठल इतका जवळचा आहे की त्या विठ्ठलाला आईची उपमा देतात, माऊली म्हणतात विठ्ठलाला. असा हा देव. आणि त्याची प्रतिमा आम्ही त्यांना देणार आहोत, ती त्यांनी आपल्या घरात ठेवावी. विठ्ठल रुक्मिणी. आता विठ्ठल आहे, रुक्मिणी बाजूला असतात. मंदिरात बघितलं तुम्ही तिथे विठ्ठल, पंढरपूरला रुक्मिणी बाजूला आहेत थोड्याशा. रुक्मिणी थोड्या रागेट आहेत, विठ्ठल साधा भोळा आहे. इथे काय तसं काही नाही आहे, त्या पण साध्या भोळ्यात आहेत बिचाऱ्या. त्यांनी कधी हा त्यांचा असा अभिमान दाखवला नाही. कितीही त्या प्राध्यापिका असल्या वगैरे, तर त्यांनी आपल्या त्या सादगीनेच राहतात आणि तसंच राहतील अशी अपेक्षा करू. शेवटी एकच बनतो, आयुष्य एक टेस्ट आहे, जास्त विचार करणं वेस्ट आहे. म्हणून एक रिक्वेस्ट आहे, सर्वांसोबत मोकळ्या मनाने वागा, हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण काय, आपण या जगात गेस्ट आहोत. त्यामुळे या गेस्टचं रूपांतर गेस्टमध्येच राहू द्या आणि चांगलं वागा. आणि मी राजपूत सरांना पुढील आयुष्यासाठी
रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सिल्वर प्लाझा हाऊसिंग सोसायटीच्या वतीने शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आता मी आमच्या सर्वांचे लाडके मामा राजेश सोलंकी अर्थात प्रमोद मामांना विनंती करते, तुम्ही पप्पांबद्दलचे आपले 2 शब्द सांगा. आणि मी इच्छुकांना पुन्हा एकदा विनंती करते, कृपया 2 मिनिटाच्या वर प्लीज वेळ घेऊ नका, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. धन्यवाद. नमस्कार. मी मात्र 2 मिनिटात बोलणार आहे. ॲक्च्युली 2 कारण, एक तर माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे आवाज माझा एवढा नीट नाही आहे. तर सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांचंच मी स्वागत करतो. म्हणजे एवढ्या लांबून सगळेजण आपापला वेळ देऊन आले, संडेचा देऊन. मोहन कलाल साहेब आलेत, आमचे राजपूत सर आले, बाकी सर्वच आमचे नातेवाईक, मित्रपरिवार सगळेजण, आमच्या राजेंद्र सर, आमच्या माईचे मिस्टर, आमचे पाहुणे, यांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी तुम्ही ते सगळे उपस्थित राहिलात, तर त्यासाठी तुमचं स्वागत सगळ्यांचं. मला वेगळं असं काही सांगायचं म्हटलं तर मला आता आठवतं की ज्या वेळेला माझ्या बहिणीचं लग्न झालं, आणि मग निश्चितच आमच्या डोक्यात आता प्रश्न होता की जेव्हा मी लहान होतो खूप बहिणीपेक्षा, की आता बहिणींचे मिस्टर, आणि त्यावेळेला आम्ही आमच्याकडे सगळेजण पाहुणे म्हणतात, आणि पाहुणे म्हटल्यावर त्यांचं खूप असं कौतुक करायचं असतं, त्यांचं रिस्पेक्ट ठेवायचा, मान मर्यादा वगैरे असं असतं. परंतु एक असं बघितलं मी की आम्हाला हे गोष्टीचं हे दडपण कधी आलं नाही. कारण की राजू पाहुणे म्हणजे आमचे एवढे अतिशय साधे सरळ, म्हणजे त्यांनी जी विठ्ठलाची जी उपमा दिली आहे की आपला वाटतो माऊली असं वाटतं, तर ते अतिशय प्रेमाने भरलेला माणूस, अतिशय आपल्या जवळचा वाटतो. त्यामुळे कधी पण आम्हाला असं बंधन वाटलं नाही की आपण ते काय आपल्या बहिणीला त्रास देतील असं डोक्यात पण कधी कल्पना नाही आली, किंवा यांना असं काय बोललं की बहिणीला त्रास होईल. जनरली आपण मान मर्यादा ठेवतो कारण की बहिणीला त्रास होऊ नये, पण आम्हाला कधी बहिणीचीच थोडीशी आम्हाला भीती असायची किंवा त्रास नको द्यायला. तुम्ही शिवधर्म पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल असं मी काय म्हणतोय. म्हणजे मी ते पुस्तक वाचलं नाही, पण मला ती माहिती आहे, त्यामुळे ते पुस्तकात काय लिहिणार ते मला माहिती आहे. परंतु तिच्याकडे तिचा एक गुण आहे, ती जे असते ना, म्हणजे ती पुस्तकाचा लेख वाचल्यावर आपल्याला भीती वाटते, तिला भीती वाटतच नाही. ती तिच्या डोक्यात तो विचारत नसतो कधी काय. म्हणजे मी म्हटलं अरे बाबा ते अंधभक्त लोक बघतील काय बोलतील, तिला तो डोक्यात विचार येतच नाही. तिला जे मनात वाटतं ते ती लिहिते, आणि निश्चितच चांगला गुण आहे तिचा तो. आणि तिचं काही पुण्य असेल आणि त्यांचंही पुण्य असेल, त्यामुळे दोघांची भेट झाली आणि एकमेकास पूरक असे दोघं भेटले. त्यांना सुद्धा जर माईसारखी कर्तबगार पत्नी म्हणून भेटली नसती तर त्यांना सुद्धा कदाचित नुसतंच एका साईडने पूर्ण सॉफ्ट राहून डिफिकल्ट गेलं असतं, आणि माईला सुद्धा त्यांच्यासारखा असा टाईप प्रेमाने भरलेला माणूस भेटला नसता तर कदाचित तिच्यासाठी सुद्धा डिफिकल्ट झालं असतं. आणि निश्चितच आमचं सुद्धा पुण्य असेल की आम्हाला असेच जावई आम्हाला भेटले, आणि त्याला मी मित्र पण म्हणू शकतो. म्हणजे सगळ्या नात्यामध्ये मला कधी पण जवळचे मला जे कोणी वाटतं त्याच्यामध्ये मी म्हणतो आमचे राजू पाहुणे मला अतिशय खूप जवळचे वाटतात. कोणत्या पण मुद्दा मी त्यांच्याशी बोलू शकतो, कधी पण दडपण येत नाही, आणि अतिशय ट्रस्टफुल व्यक्ती ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता 100%. म्हणून कुठेही कोणत्या पण सामाजिक कार्यामध्ये ते कुठे गेले तर त्यांना खजिनदाराचं काम त्यांच्याकडे दिलं जातं, कारण की सगळ्यांना विश्वास असतो की पैशाचा काही गडबड होणार नाही. त्यामुळे खजिनदार हे कोणत्या पण संस्थेमध्ये ते गेले की खजिनदार तेच असतात. तर मला वाटतं की पुढे आता जे आता रिटायर होत आहेत ते रिटायरमेंट नंतर खजिनदाराचं काम त्यांच्याकडे आणखी वाढेल. आणि परंतु मला त्यांच्यामध्ये आणखी एक दिसलं, त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या मुलांना, आता विषय निघाला की मराठी मीडियममध्ये, त्यांनी
त्यांच्याही मुलांना खास करून मराठी मीडियममध्ये त्यांची ऐपत होती. इंग्लिश मीडियमचे भाडं आपलं काय जे असतं फीज असते ते आरामात देऊ शकत होते, परंतु त्यांनी मराठी मीडियममध्ये दिलं आणि प्रत्येकजण आपापल्या कर्तबगारीने आपलं प्रगती करतो. परंतु यांनी आपला संपूर्ण कर्तबगारीचा काळ मुलांना घडवण्यासाठी दिला आणि मी म्हणतो की खऱ्या अर्थाने त्यांची दोन्ही मुलं घडली. आणि आज एक किरण आपल्यासोबत इथे आहे जो बँगलोरमध्ये आहे आणि छोटा ललित तोही ध्येयाने पछाडलेला आहे आणि US मध्ये सेटल झालेला आहे दोघंही. आणि त्यांना अतिशय उत्तम दोघांनाही उत्तम पत्नी मिळालेल्या आहेत आणि ते अतिशय व्यवस्थित राहत आहेत. याचं कारण म्हणजे की त्यांनी त्यांच्या आयुष्याचे 10-15 वर्ष स्वतःवर बंधनं घातली. स्वतःला टीव्ही पाहिजे असताना सुद्धा घरात टीव्ही आणला नाही. टीव्ही आणल्यानंतर सुद्धा किती वेळ चालू ठेवायचे याचे सुद्धा त्यांनी एक बंधन ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे हा जो त्याग त्यांनी केला त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांचं पुढचं आयुष्य खूपच सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि ऐश्वर्य संपन्नतेचं आणि समाधानाचं जाईल. तर मला त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढच्या इनिंगसाठी. थँक्यू. थँक्यू मामा. मी आता आमच्या मावशी सुनीता राजपूत यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. त्या KDMCच्या 12वी येथील शाळेत ज्येष्ठ शिक्षिका आहेत. यूट्यूबवर देखील आहेत. सक्सेसफुली त्या 5 चॅनल्स सध्या यूट्यूबवर चालवत आहे आणि रिसेंटलीच त्या गाडी शिकल्या आहेत. त्यांनी समृद्धी महामार्गावर खूप मोठी राईड केली आहे. सो मी मावशींना विनंती करते. नमस्कार. सगळे मान्यवर आणि सगळे पाहुण्यांचे मित्र आणि आमचे नातेगोते सगळ्यांनाच माझा नमस्कार. आणि आमचे जे पाहुणे म्हटलं ना तर थोडंसं वेगळं वाटतं, कारण आमच्या खानदेशात खरंच आता दादाने सांगितलं तसंच पाहुणे म्हणजे आम्ही खरंच आधी घाबरतोच पाहुण्यांना, कारण आमच्याकडचे जावई काही साधेसुधे नसतात. ते त्यांचा अधिकार फार वेगळ्या पद्धतीने दाखवतात. त्याचा अनुभव घेतलाय काहींनी. पण हे पाहुणे म्हणजे आमचे एक वेगळेच. म्हणजे मला जे 2 भाऊ आहेत ना त्यातला हा 3रा भाऊ म्हटलं तर हरकत नाही. आणि इतकं मनमोकळ्याने बिनधास्तपणे आम्ही या पाहुण्यांशी बोलतो. म्हणजे पाहुण्यांवर आम्ही अगदी हक्काने काहीही सांगू शकतो. इतके म्हणजे ते पाहुणे म्हणण्यासारखे नाहीच आहेत. ते 3रे भाऊच आहेत. आणि शिक्षक म्हणून ते शाळेत कसे असतील हे बघायला तर काय आम्ही कुणी गेलो नाही, पण त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे, तर त्यांचे जे घरातलं जे वातावरण आहे, त्यांचं जे प्रत्येकाशी रिलेशन आहे, त्याच्यातनंच तो एक शिक्षक म्हणून कसे असतील हे त्याच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला कळत असतं. आणि आमच्या घरामध्ये तर आम्ही बरेच शिक्षक आहोत आणि आमच्या सोळंकी फॅमिलीमधले जे आम्ही कोणी पण आहोत तर आम्ही फार धडपडणारे आहोत. पण त्या धडपडणाऱ्या आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करणारे जावई मिळाले याचा आम्हाला खूप अभिमान आहे. पाहुण्यांनी पण माईला कायम सपोर्ट केला. भले ते मदतीला आले नसतील पण त्यांनी कधी तिला मागे खेचलं पण नाही. हा त्यांचा फार मोठा गुण आहे. आणि त्यांना जे आदर्श वाटतात, जे कोणी योग्य वाटतात त्यांचा ते कायम कौतुक करतात. त्यांचा नेहमी ते मान राखतात. आणि पाहुण्यांनी अगदी छोट्यालाही खूप किंमत दिली असेल, मोठ्यालाही तेवढीच किंमत दिली असेल. असे हे आमचे आदर्श पाहुणे. यांचं रिटायरमेंट फार सुंदर जाणारच आहे. कारण कसे त्यांचे रूल रेग्युलेशन्स ठरलेले आहेत, त्यांचे नियम ठरलेले आहेत. सकाळी उठणं, फिरायला जाणं, स्वतःचा चहा बनवून घेणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि कोणाच्या आधात मदत न पडणं हे फार सुंदर आहे त्यांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक आहेत. आणि जो माणूस सामाजिक असतो त्या सामाजिक माणसाला
कधीही कुठली कसली कमी पडत नाही. असे हे आमचे सामाजिक प्रेमळ आणि जिव्हाळ्याचे असे पाहुणे यांचं हे रिटायरमेंट नंतरचं म्हणजे फक्त शिक्षण क्षेत्रातली रिटायरमेंट, ते रिटायर बाकी होऊच शकत नाही कारण धडपडणारे आहेत. ते अगदी निरामय निरोगी आणि असं आनंदीमय जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. म्हणजे मी श्री स्वामी समर्थ म्हटली तर माझं स्वामी ओम नावाचा चॅनल आहे. त्याच्यावर जे स्वामींचे कोणी भक्त आहेत त्यांना स्वामींचा कसा अनुभव आला ते आपल्या स्वामी ओम चॅनलमधनं तुम्हाला ऐकायला मिळेल. आजच तुम्ही बघा सर्च करून सुनीता राजपूत स्वामी ओम चॅनल. धन्यवाद मावशी. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं म्हणजे ज्ञानाची वाटचाल, जिथे शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्ञान प्राप्त करतात. एका चांगल्या शिक्षकाची पोचपावती त्यांचे विद्यार्थी आयुष्यात कुठल्या पोझिशनला आहे त्यातून दिसते. अशीच आपल्यासमोर पप्पांची एक विद्यार्थिनी उपस्थित आहे आणि ती आपले मनोगत व्यक्त करू इच्छिते. मी हेमा भंडारी यांना विनंती करते त्यांनी पप्पांबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे. त्या योगा टीचर म्हणून समाजसेवा सध्या करत आहेत. महिला पतंजली योग समिती हरिद्वार येथून त्या सर्टिफाईड योगा टीचर आहेत. आप सभी को ओम नमस्ते. मैं हेमा भंडारी सामंत, सर के कलमबोली विद्यालय की 1996-97 बैच की छात्रा. आज का दिन हमारे लिए बहुत खास है, गर्व भरा है और थोड़ा सा भावुक भी है. आज हम सभी यहाँ पर ऐसे शिक्षक और अध्यापक जी के सम्मान के लिए एकत्रित हुए हैं जिन्होंने न जाने कितने विद्यार्थियों को के जीवन को एक नई दिशा दी है. हमारे राजेंद्र राजपूत सर 28 साल पहले मेरी 10वीं कक्षा के विदाई पर हमारे कक्षा की विदाई पर हमारे विद्यार्थियों के उज्जवल भविष्य के लिए उन्होंने हमें ढेर सारी शुभकामनाएं दी. और आज 28 साल बाद जब वो अपने पद सेवानिवृत्ति हो रहे हैं अपने पद से, तो आज उनके विद्यार्थियों को ये मौका मिला है कि उन्हें शुभकामनाएं देने का. आज 28 साल बाद मेरी मुलाकात हुई है मेरे सर से. स्कूल लाइफ में मेरी जर्नी सर के साथ 5 साल की रही, 5वीं कक्षा से 10वीं कक्षा तक. उन दिनों में हम जो भी कुछ मैंने समझा है सर को, उसका अनुभव और जो भी कुछ एक्सपीरियंस रहा, हर दिन हमारे लिए विद्यार्थी के लिए हर दिन कुछ नया खास होता है और हर दिन कुछ नया अनुभव देके जाता है जिसे हम शब्दों में बयान नहीं कर सकते और 2 लाइनों में बयान नहीं कर सकते. गुरु और शिष्य के साथ सर हमारे अच्छे मित्र भी थे. हमेशा हमने सर को शांत, विनम्र, अनुशासित स्वभाव में देखा है. उनकी मुस्कुराहट में हमेशा अपनापन देखा है. उन 5 सालों में मुझे नहीं लगता है मैंने कभी उन्हें गुस्से में देखा. कभी उनके चेहरे पे गुस्सा नहीं. शिक्षक होना ये आसान बात नहीं है क्योंकि हर प्रकार का विद्यार्थी उस कक्षा में होता है और हर विद्यार्थी का रहने का, बोलने का तरीका अलग होता है और उसके लिए शिक्षक को एक बहुत पेशेंस लेवल शिक्षक का बहुत हाई होना होता है और ये सारा पेशेंस लेवल सर में है. कभी उन्होंने किसी को गुस्सा नहीं किया, कभी चिल्लाया नहीं, कभी सुना नहीं हमने, मानना तो दूर की बात है. एक शिक्षक के लिए पेशेंस लेवल रखना बहुत बड़ी बात है और ये हर किसी शिक्षक में देखा नहीं जाता है. मैं उत्तराखंड से बिलोंग करती हूँ. मराठी बोलना, सीखना, पढ़ना,
लिखना, और आज मैं बच्चों को मराठी पढ़ाती हूँ। जितना कुछ भी मैंने सीखा है सर से 5 साल की पढ़ाई में सीखा है। आपको पता है 5वीं से 10वीं, उस टाइम 5वीं कक्षा में हमें मराठी शुरू होती थी, और 5 साल में मराठी सीखना, परफेक्ट बोलना, मराठी सब्जेक्ट को फेवरेट बनाना, और सर को पता है कि ऑलवेज मैंने मराठी में हाई टॉप किया है हर 10th में, सर को याद होगा तो। और ये मेरे लिए बहुत गर्व की बात है कि आज जो ये विवाद चल रहे हैं महाराष्ट्र में स्टेट की लैंग्वेज आनी ज़रूरी है, तो मैं सर का बहुत धन्यवाद करती हूँ कि मुझे मराठी आती है। आज आप भले ही अपने पद से सेवानिवृत्त हो रहे हैं, लेकिन आपके द्वारा बांटे हुए ज्ञान और बोए हुए बीज को आपके विद्यार्थियों में वो बीज हमेशा फलते फूलते रहेंगे। हमारे दिलों में आपका आदर केवल ज्ञान के लिए नहीं, बल्कि आपके स्वभाव और व्यवहार के लिए हमेशा याद रहेगा। सर का स्वभाव और व्यवहार से हमें ये प्रेरणा मिलती है, हमें प्रेरणा लेनी चाहिए उनसे कि सेवा और शिक्षा ये केवल क्लासरूम तक सीमित ना होके, एक कमरे तक सीमित ना होके, ये शिक्षा आपके चरित्र, व्यवहार और स्वभाव में झलकनी चाहिए। जिम्मेदारियों को निभाते हुए आपके सपने, आपकी इच्छाएं जो भी अधूरी रह गई, अब वो आप पूरी करेंगे। आपके जीवन का नया अध्याय के लिए आपका जीवन स्वस्थ और सुखी एवं प्रेरणादायक हो, यही मेरी दिल से शुभकामनाएं। आपने इस समारोह में मुझे 2 शब्द बोलने के लिए मौका दिया, इसके लिए दिल से धन्यवाद। और आप सभी का भी दिन मंगलमय हो, ये शुभकामनाएं। और मनीषा मैम को भी उनकी पुस्तक के लिए ढेर सारी शुभकामनाएं। आगे आप बहुत प्रगति कीजिए। धन्यवाद। अभी मौसी ने कहा कि वो स्कूल में कैसे थे हमको नहीं पता, क्योंकि हम देखने नहीं गए, लेकिन अभी आपको सबको पता चला होगा वो स्कूल में कैसे थे। धन्यवाद हेमाजी। उपस्थित पाहुण्यांना मी सांगू इच्छिते की जेवणाची सोय आपण सुरू केली आहे, तर आणि सोबत आपला कार्यक्रमही चालू राहील, तर जेवणासोबत सगळ्यांनी कार्यक्रमाचाही आस्वाद घ्यावा। हां, उशीर झालाय त्याच्यामुळे आपण दोन्ही गोष्टी सोबत चालू करतोय। सत्कार आपण थोड्या वेळात करूया प्लीज। आधी जेवण करून घ्या, मग आपण सत्कार करूया। आणि उपस्थित परिवारासोबत असलेले सर्व मंडळी यांना सप्रेम नमस्कार। आजचा दिवस हा एक विशिष्ट क्षण घेऊन आलाय। आमचे प्रिय राजू पावणे यांचा सेवानिवृत्तीचा दिवस हा एक असा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याचा एक सुंदर अध्याय संपतोय आणि नवीन अध्यायाची सुरुवात होते। आमचे पावणे म्हणजे कष्टाळू, निस्वार्थ आणि अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व। आयुष्यभर त्यांनी न थकता कोणतीही तक्रार न करता प्रेरणा द्या, मुलांवर योग्य संस्कार घालणारे, त्यांच्या चांगल्या भविष्याची पायाभरणी करणारे आणि त्यांच्यासोबत नेहमीच मित्रासारखे वागणारे ते एक आदर्श पिता आहेत। ते अत्यंत काटकसरी व त्याच वेळी उदार, गरजूंना मदतीचा हात देताना त्यांनी कधीच मागे पुढे पाहिले नाही। त्यांची सहनशीलता त्यांचे हे खूप मोठं बलस्थान आहे। कितीही कठीण प्रसंग आला त्यांनी शांतपणे आणि संयमाने तो हाताळला। पावणे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात असलेली कृतज्ञता। त्यांनी आयुष्यात जितकं काही मिळवलं ते सर्व आदरानं स्वीकारलं आणि त्यांचं श्रेय त्यांनी कधीच स्वतःकडे घेतलंच नाही। भाऊ, बहीण, आप्तेष्ट आणि शेजारी सगळ्यांशी अगदी ते आपुलकीने वागले।
त्यांचं प्रेमाने वागत आले, कोणालाही कधी दुखावलं नाही असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या मनमिळावपणामुळे आणि गोड बोलण्यामुळे त्यांनी सर्वांच्या हृदयात एक आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आज ते औपचारिक सेवेतून निवृत्त होत आहेत, पण त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम, त्यांचं मार्गदर्शन आमच्यासोबत कायम राहणार आहे. रावजी पाहुण्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान आणि मनःशांती लाभो हीच आमची मनापासून शुभेच्छा. एवढे बोलून मी छोटंसं भाषण संपवतो. पप्पांची दुसरी विद्यार्थिनी सिंधू सिंग ह्या आपल्या समोर सध्या उपस्थित आहे आणि ते त्यांचे 2 शब्द इथे मांडू इच्छितात. नमस्कार सभी को, मैं सिंधु सिंह, सर जी की एक स्टूडेंट जिन्होंने हमें 9वीं और 10वीं कक्षा में पढ़ाया था. मैं खास इस अवसर पर राजपूत सर जी के बारे में कुछ कहना चाहूँगी. आज का दिन हमारे लिए बहुत ही खास और साथ ही भावुक भी है. हम यहाँ पर एक ऐसे व्यक्ति के सम्मान के लिए एकत्रित हुए हैं जिन्होंने अपने जीवन के अनमोल वर्ष हमें ज्ञान देने, हमारे व्यक्तित्व को निखारने और हमें एक अच्छा इंसान बनाने में समर्पित किए. राजपूत सर जी को बहुत बहुत धन्यवाद, जिन्होंने हमें सिखाया, हमें अलग तरीके से सोचने के लिए प्रेरित किया. राजपूत सर जी न केवल एक श्रेष्ठ शिक्षक रहे हैं, बल्कि वो एक मार्गदर्शक, एक प्रेरणा स्रोत और एक मित्र भी रहे हैं. उनके पढ़ाने का तरीका, उनका अनुशासन और सबसे बढ़कर उनका विद्यार्थियों के प्रति प्रेम, यह सब हमें हमेशा याद रहेगा. हम सर जी के आभारी हैं कि उन्होंने शिक्षक बनना स्वीकार किया और हमें उनके छत्र छाया में ज्ञान अर्जित करने का मौका मिला. शिक्षक एक छात्र के जीवन में माता पिता के बाद सबसे प्रभावशाली व्यक्ति होता है और राजपूत सर जी वो हमारे जीवन में ऐसे व्यक्ति है जिसका अनुसरण करना हमारे लिए बहुत ही सौभाग्य की बात है. आपने न जाने कितने छात्रों के जीवन को एक नई दिशा दी, न जाने कितनों के भीतर आत्मविश्वास जगाया. आपके द्वारा दी गई शिक्षा पाठ्य पुस्तक तक सीमित नहीं रही, बल्कि जीवन के हर मोड़ पर हमें मार्गदर्शन करती रहेगी. राजपूत सर जी हमें मराठी भाषा सिखाते थे. हम नॉन मराठी स्टूडेंट्स को मराठी पढ़ना लिखना बहुत ही कठिन लगता था, पर राजपूत सर जी हमें इतने सरल तरीके से समझाते थे कि हमारे दिमाग में अच्छे से बैठ जाता था. कभी कभी उनकी चुटकुले हमारे बीच हल्का फुल्का माहौल तैयार कर देती थी. उनकी मुस्कान और मज़ेदार बातें हमें हमेशा हंसाती थी. उनके कठिन परिश्रम और प्रयास के कारण हमें मराठी विषय में अच्छे स्कोर मिलते थे. सर के कारण मुझे 10वीं कक्षा में हाईएस्ट स्कोरर थी मैं मराठी सब्जेक्ट में. राजपूत सर जी की बहुत ही डिसिप्लिन और पंक्चुअल व्यक्ति हैं. उनकी मेहनत और समर्पण के कारण आज विद्यालय कई उच्च स्थान प्राप्त किए हैं. उन्होंने हमेशा अपनी कार्यशैली से हमें प्रेरित किया. आप जब कक्षा में आते थे तो केवल पढ़ाई नहीं होती थी, एक ऊर्जा, एक सकारात्मकता भी आती थी. आपकी बातें सुनना और उनसे प्रेरणा लेना हम सबके लिए सौभाग्य की बात रही है. मुझे याद है जब आप मुझे कोई काम दिया जाता था और जब मैं नहीं कर पाती थी, सर मुझे बहुत ही प्रोत्साहित करते थे उस कार्य के करने के लिए और उससे जूझने की ताकत भी देते थे. मेरे लिए यह हमेशा एक आदर्श मार्गदर्शक रहे हैं. मैं उनकी आभारी हूँ कि उन्होंने मुझे सही दिशा दिखाई. उनका योगदान हमारे दिलों में हमेशा जीवित रहेगा. उनका मार्गदर्शन, उनकी प्रेरणा और उनकी दी गई शिक्षाएं हमेशा याद रहेगी. हम उन्हें उनके भविष्य के लिए ढेर सारी शुभकामनाएं देते हैं. हम भगवान से प्रार्थना करते हैं कि वह अपने आने वाले जीवन में सफलता प्राप्त करें. धन्यवाद. और सर आपको आने वाले रिटायरमेंट के बाद के जीवन के लिए ढेर सारी शुभकामनाएं. थैंक यू. थैंक यू सिंधुताई. तुला जगाचे ऐक तू साधे तुझ्या मनाची. एका फिकर जन्मभर तुला जगाचे ऐक तू साधे तुझ्या मनाची. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात 9 टंकी का तुझी रे. चल वाटण फुटण शेंगण होऊन उडूया टणा टणा. आज फुलटू बाबा
माणसांची जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे. चल वाटाण फुटाण शेंगदाण होऊन बुडूया टणाटण. आज फुलटू होऊन जगूया झगामगा. टेन्शन कट्टो करूया मजा मजा. आज फुलटू होऊन जगूया झगामगा. फिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे. गीत गारे धुंद भारे. फिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे. गीत गारे धुंद भारे. पंख पसरा उंच उंच लहरा. नवे पंख पसरा उंच उंच लहरा. भिर जा रे, गीत गारे. गीत गारे धुंद भारे. हो हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे. गीत गारे धुंद भारे. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते. शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते. शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशा आज आली. सडा शिंपीला जणू प्रीतीने. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे. गीत गारे धुंद भारे. नव्या संगीतातले तराणे नवे असे. कुणी सोबती मला मिळाया हवे असे. नव्या संगीतातले तराणे नवे असे. कुणी सोबती मला मिळाया हवे असे. जन्म हे जगावे, विश्व हे बघावे. एक रूप भावे संग साथीने. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे. गीत गारे धुंद भारे. हो हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा. नवे पंख पसरा
उंच उंच लहरा विर विर जा रे गीत गा रे धुंद वारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद वारे झू 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 आणि खरं म्हणजे या मराठीचा शिरपेच असलेल्या यांच्या पुढे मराठीमध्ये म्हणायचं म्हणजे आम्ही पामरताची काय मी स्तुती करणार. तरी पण मी छोटासा प्रयत्न केला आहे. शिवधर्म राजाचा इंद्र राजेंद्र कणखर हिऱ्याचा आज आहे थाट. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा कुटुंब यांनी घातला सेवापूर्तीचा घाट. मनीषाची साथ मिळताच संसार फुलला खरा. फिनिक्स पक्षासारखी यशस्वी झेप घेतली अंतरा. संसार लिपी वेलीवर डोलू लागले दोन गोंडस फुले. दुधात साखर पडली मनमोराचा पिसारा फुले. चौघांचे घर एक मंदिरने वाढवली देवरेंची शान. आन बान मान वाढवणाऱ्या दोन्ही सुना मधुबाला आणि प्रांजल मिळाल्या छान. ताऊन सुलाखून निघालेल्या जोडप्याचा जय जयकार. अशा जीवन सापेक्ष जीवनाचे सुखदुःखाचे आम्ही साक्षीदार गेले वाटतं सगळे. अमृतातही पैजा जिंके अशी आमची मायबोली. त्याच मायबोलीची प्राध्यापिका सरस्वतीची लाडकी आमची मनुषाताई. उभयतांचे कौतिक करण्या शब्द पडणे थिटे. राजपूत समाजाचा सर्वांना अभिमान वाटे. उर्वरित आयुष्य हसत खेळत आरोग्याचे जाओ. आनंदाच्या डोहात आनंद तरंग पाहो. असेच आनंदाचे तृप्तीचे मखमली पाय घड्यांवर झुळझुळावे क्षण. अभंग राहो असाच आनंद देव हेच एक मागणं. धन्यवाद. सर्वांना आमचा नमस्कार. सगळ्यांचे खूप खूप आभार आज इथे येऊन पप्पांच्या रिटायरमेंटची पार्टी साजरी करण्यासाठी. आणि खरं सांगायचं तर मला खूप एक्साइटमेंट आहे आजच्या कार्यक्रमाची. रोज असा दिवस येत नाही जिथे पप्पांची स्तुती आणि कंप्लेंट करायला मिळते. पप्पा जास्त नाही करणार. लहानपणी पप्पा जास्त प्रेम म्हणजे क्रिकेट आणि न्यूजवर करायचे. एवढं की दुकानासमोर थांबून क्रिकेट पाहायचे. घरी छान टी व्ही होता तरी तो त्यांना बघता नाही यायचा. आम्हाला टी व्ही पाहायची सवय नको लागायला म्हणून. पण पप्पा आणि मम्मी दोन्ही वर्किंग होते तर ते शाळेत असताना आम्ही टी व्ही बघायचोच. आजी आमची कंप्लेंट करायची. आमचं बघणं कंट्रोल करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. घरी आल्यावर टी व्ही गरम आहे का ते चेक करणं, टी व्हीचे वायर लपवणं, केबल काढून फर्निचरच्या मागे टाकली तर आमच्या छोट्या हातांना ती पुरणार नाही, असे बरेच प्रयत्न त्यांनी केले. आम्ही पण काही कमी नव्हतो. केबलला दोरी बांधायचो आणि लपवून ठेवायचो आणि त्या दोरीनेच आम्ही ती ओढून केबल वापरायचो. लिफ्टचा आवाज आला की लगेच केबल काढून टाकायचो. मग टी व्ही चालू केला की फक्त मुंग्याच दिसायच्या.
एकदा मामा घरी आला पप्पा येण्याच्या वेळी. आम्ही डोअरच्या पीकहोलमधून बघितलं तर मामा बघितला आणि आम्ही टीव्ही चालूच ठेवला. मामा पण आमच्यासोबत टीव्ही बघायला लागला. 15 मिनिटं झाले आणि लिफ्टचा आवाज आला. आम्हाला कळलं की ते पप्पाच आहेत. मामा दरवाजाकडे बघत होता तोपर्यंत मी टीव्हीची केबल काढून मोकळा. मामा पप्पांना बोलायला लागला, पाहुणे मस्त मूवी लागला आहे, तुम्ही पण येऊन बसा. पप्पा मामाला समजायला लागले. टीव्हीला बंद होऊन 1 वर्ष झालं आहे. मुलं जास्त टीव्ही बघतात ना तर केबलच काढून टाकली. तेव्हा मामा म्हणाला, आता तर टीव्ही चालू होता पण पाहुणे. तेव्हा आम्ही पकडलो गेलो आणि तुम्हाला कळलंच असेल आम्ही मारही खाल्ला. त्यानंतर टीव्हीची केबल कायमचीच काढली गेली. स्वतःची न्यूज आणि क्रिकेटची आवड बाजूला सोडलीत तुम्ही. खूप कमी पॅरेंट्स असं करू शकतात. आम्ही तुमचा सॅक्रिफाईस नाही विसरणार. आणि हो, 1 वर्षाच्या आतच घरात कम्प्युटर आला. त्यावर आम्ही दुप्पट मूवीज बघितल्या. होतं कधी कधी सगळ्या सॅक्रिफायसेस काढणी नाही लागत. पण आता तुम्ही सगळी कसर काढा. रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे टाईमच टाईम आहे. अजून एक गोष्ट म्हणजे पप्पांना माझा खूप टेन्शन यायचा. मला आणि किरण दादाला पप्पांनी स्ट्रिक्ट क्लासेस शोधून लावले. इव्हन माझं 11वीचं आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज पप्पांनी आधीच बघून ठेवलं होतं आणि त्यांना माहिती होतं की ते स्ट्रिक्ट आहे. पप्पा लहानपणी पण स्ट्रिक्ट होतेच. आय गेस त्यांना मला बघून स्वतःच्या लहानपणाची आठवण यायची. मी खूप गोष्टी ऐकल्या आहेत पप्पांच्या लहानपणीच्या. गावाला त्यांची शाळा घरापासून काही दूर नव्हती. त्यांचे बाबा ओट्यावर सकाळी शिरा खायला बसायचे आणि पप्पांना हात दाखवायचे तर पप्पा लेक्चर सोडून शिरा खायला जायचे. 2-2 खाटा ओलांडून उड्या मारून पकडापकडी खेळायचे. खूप एन्जॉय केले त्यांनी त्यांचं बालपण. आम्ही कोणतीही भाजी नाही खाल्ली तर आम्हाला सांगायचे. आम्हाला तर लहानपणी ठेचा, पिठलं, भाकरी याच्याशिवाय काहीच नाही मिळायचं. तुम्हाला मिळतं ना म्हणून तुम्हाला काही किंमत नाही. पण आज पण जर मी त्यांना ठेचा भाकरी दिली तर बाकीचं सगळं सोडून ते ठेचा भाकरीच खातात कारण त्यांना ते आवडतं. मला पण माझी फेवरेट भाजी दिली तर खाणारच ना मी पण. पप्पा त्यांनी आमच्या मागे बरीच मेहनत घेतली. मला मम्मी खूप क्लासेस लावायचे तर मग पप्पांना मला ठाणा स्टेशन, मुलुंड स्टेशन जिथे माझे चेस टुर्नामेंट्स असतील तिथे घेऊन जायची, ड्युटी लागायची. पप्पा रोजचा पनवेलचा प्रवास करायचे पण तरी त्यांनी 1 दिवस पण आमच्या क्लासेसचा खाडा नाही होऊ दिला. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. पनवेलवरून आठवलं, माझं पनवेललाच कॉलेज होतं. मी 1 वर्ष ट्रॅव्हल करून रूम करून राहायला लागलो. माझ्यासाठी ती स्वातंत्र्याची लढाई होती. मला कॉलेज लाईफ एन्जॉय करायचा होता आणि इच्छा नसली तरी पप्पांनी मला ती करू दिली. पप्पांनी ऑलरेडी 22 वर्ष पनवेलचा प्रवास केला होता. तोपर्यंत इतका रोजचा प्रवास सोपा नाही आणि त्यांनी हे 2 वर्ष कसं केलं हे मला अजूनही पचत नाही. आम्ही मोठे होता खूप मजा केली. पप्पा जितके स्ट्रिक्ट आहेत तितकेच फ्रेंडली पण आहेत. आम्ही मस्त गप्पा मारतो, एन्जॉय करतो. खूप जवळचं नातं आहे आमचा. पप्पा, मला तुमचा मुलगा असल्याचा अत्यंत अभिमान आहे. तुम्ही केलेल्या सर्व कष्टांचा, त्यागाची मला जाणीव आहे. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आता तुमच्या रिटायरमेंट नंतर खूप आराम करा आणि जे काही साध्य नाही करू शकला ते सगळं आता भरपूर करा. ट्रॅव्हल करा, नातेवाईकांना भेटा आणि लवकरच आम्हाला भेटायला या. हॅलो, मी प्रांजल. कॉंग्रॅच्युलेशन्स पप्पा, रिटायरमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. पप्पांबद्दल अनेक प्रसंग, अनेक आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. आपण म्हणतो ना की माणसाच्या स्वभावाची ओळख त्याच्या वागण्यातून होते, बोलण्यातून होते. तसंच काहीसं माझ्यासोबत घडतं. पप्पांना ठाण्यात येऊन 35 वर्ष तरी झाली असते. तरीही गावाशी जुळलेली त्यांची नाळ अजूनही तेवढीच घट्ट आहे. गावी काहीही कार्यक्रम असो, लग्न कार्य असो, सुखदुःख असो, ते नेहमी अटेंड करतात. पण तिकडून रिटर्न येताना किती उशीर झाला तरी दुसऱ्या दिवशी मात्र शाळेत हजर असतात. आपुलकी, माणुसकी, वक्तशीरपणा, कामावरची निष्ठा हीच तर असते. शहर म्हटले की आपल्याला छोटी कुटुंब आठवतात. शेजाऱ्यांची ओळख नाही, ओळखीचा आजूबाजूला कुणी नाही. परंतु माई पप्पांकडे बघितला की कळतं, माणुसकी आणि आपुलकीची नाती कुठेही आणि कधीही तयार करता येतात. केवळ नातेवाईकच नव्हे तर दुकानदार, शेजारी पाजारी, भाजीवाले, दूधवाले सगळेच पप्पांना ओळखतात. त्यांच्या याच आपुलकीमुळे
असंच आनंद तुम्ही सगळीकडे पसरवत राहा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आता पूर्ण करा. नोकरीच्या व्यापामुळे तुम्ही त्या पूर्ण नाही करू शकलात, आता तुमच्याकडे खूप वेळ आहे, तर एन्जॉय करा, ट्रॅव्हल करा, नातेवाईकांना भेटा. अगेन तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. थँक्यू. नमस्कार. आपण सगळे काकांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरंच आपले खूप खूप आभार. आपण सगळ्यांनीच पाहिलं की सगळ्यांनी आपल्या भावना ज्या आहेत काकांबद्दलच्या आणि एकदम चांगल्या प्रतीने व्यक्त केलेल्या आहेत. आपण म्हणतो राईट की आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणजे ते आमच्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी काकांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे आणि मी त्यांना खरंच त्यासाठी थँक्यू म्हणू इच्छितो. मग तो त्यांच्यासोबत लहानपणी माझा रंगलेला क्रिकेटचा सामना असेल किंवा आम्ही क्रिकेटच्या गप्पा मारल्या असतील. इवन कौस्तुभने मेन्शन केलं राईट की त्यांच्या नकळत चोरून बघितलेला आम्ही TV. परत तसंच त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये झालेली काही गमतीशीर भांडणं, मग ते खाण्यावरून असतील किंवा काही वेगळ्या गोष्टीवरून असतील आणि हे खरंच ते आनंद क्षण ते त्यांच्यामुळेच मी अनुभवू शकलो आहे. आणि काका आमच्यासोबत बालपण म्हणजे आम्ही लहान असताना गमतीशीर आहेत, काका हळवे आहेत, काका प्रेमळ आहेत, पण त्याबरोबर काका अगदी कठोर पण आहेत आणि शिस्तबद्ध सुद्धा आहेत. तर त्यावरूनच मला एक प्रसंग आठवतो की असंच उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि आम्ही सगळे भावंड एकत्र जमलो होतो काकांकडे आणि आमरस आणि माझा एकदम 36चा आकडा होता आणि आम्ही असे सगळे भावंड एकत्र जमलो होतो आणि जेवण करत होतो. तर मनामध्ये असं आलं की अरे आमरस तर आपल्याला आवडत नाही, आता आपण करायचं काय. आणि काका म्हणजे कसं की तुमच्या पुढे जे आलेलं आहे तुम्ही ते खाल्लंच पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये पेच पडलं, अरे आता करायचं काय, सगळे जेवायला बसतील आणि काकासमोर बसलेत, मी करणार तरी काय, मला आता खावंच लागेल. आम्ही सगळेजण जेवायला बसलो, काकासमोर होते, मी जेवतोय सगळेजण उठतात एक एक करून आणि मी तिकडेच बसलोय. जण काही अर्धा तास झाला मी तिकडेच बसून आहे. काकांनी माझ्याकडे ऑब्झर्व केलं, अरे हा खात नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. मग त्यांनी लक्ष दिलं माझ्याकडे अजून की हा जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी तू उठणारच नाही. मग त्यांचे ते डायलॉग आहेत की जोपर्यंत तू खाणार नाही हा आमरस तुझ्या खिशामध्ये टाकून तुला घरी पाठवेल. तर असे अनेक सारे आठवणी ज्या आहेत. मग काकांनी बोललं जोपर्यंत तू इकडनं उठत नाही, तू आमरस संपवत नाही, मी तुला घरी सोडणार नाही. आणि मनातल्या मनात मी पण म्हटलं मी आमरसही खाणार नाही. तर मग पण शेवटी मग त्याच्यानंतर आमच्यामध्ये थोडेफार तफावती झाल्या, थोडे गमतीशीर भांडणं झाली आणि मी रागारागात घरी निघून गेलो. पण त्या गोष्टीवरून एक गोष्ट कळते आपल्याला, काका जिकडे प्रेमळ आहेत तिकडे प्रेमळ आहेत, जिकडे कठोर आहे तिकडे कठोर आहेत. त्यांनी आणि त्यांच्या अशा वागण्यामुळेच आम्ही आज चांगली उच्च शिक्षित आणि चांगलं आयुष्य जगतोय. तर त्याच्यामागे त्यांचा भरपूर मोठा हात आहे, मी नक्कीच म्हणेन. दुसरी गोष्ट म्हणजे काका एकदम शिस्तप्रिय आहेत आणि त्यांनी त्यांचं जे फॅमिलीला असं एकदम कनेक्ट करून ठेवलं आहे. काका शिक्षक चांगले आहेतच, त्यात काही अवघड नाही, पण काका माणूस म्हणून पण एकदम चांगली व्यक्ती आहे. आणि तेच एक कारण आहे की ते चांगले शिक्षक आणि उत्तम शिक्षक होऊ शकलेले आहेत. आपण म्हणतो ना की त्यांना ते बरोबर कळतं. मी नेहमी काकांकडे जातो वगैरे, तर ते चेहऱ्यावरून लगेच ओळखतात, शिवून काही प्रॉब्लेम आहे का तर तुम्हाला सांग. म्हणजे तेवढे कनेक्टिव्हिटी आमच्यामध्ये ॲज अ फॅमिली म्हणून आहे. आणि आपण म्हणतो राईट की माणूस चुका करतो आयुष्यामध्ये, आम्ही पण भरपूर केलेले आहेत, नातेवाईकांमध्ये पण भरपूर लोकांनी केलेले आहेत, करेक्ट. पण जो चुका करतोय त्याला समजून का सांगायचं, त्याची पण एक पद्धत असते. जर एखादा व्यक्ती ती चूक करतोय आणि तुम्ही त्याला डायरेक्ट सांगाल की तू ती गोष्ट नाही केली पाहिजे, तर तो माणूस मुद्दामून केला तो ऑफेंड होईल. पण काकांकडे ती एक उत्तम कला आहे की समोरचा माणूस ऑफेंड पण होणार नाही त्या गोष्टीबद्दल आणि ती गोष्ट तो सुधारेल पण. तर ती एक चांगली गोष्ट काकांमध्ये आहे आणि त्यांना खरंच मी शुभेच्छा देऊ इच्छितो काकांना त्यांच्या सेवेपूर्तीच्या. शेवटी मी एवढंच म्हणेन
की आपण म्हणतो की आपण जेवतो, जेवण करतो, अन्नामध्ये आपण एकदम चविष्ट अन्न आपण बघतो, पण त्या अन्नामध्ये जोपर्यंत मीठ नाही तर त्या अन्नाला काही चव नाही आहे, काही चविष्ट नाही आहे ते अन्न. करेक्ट. आपण खीर बनवतो, शिरा बनवतो, कोणती गोष्ट बनवतो चांगली, पण त्यात साखर नसेल तर त्या गोष्टीला चव नाही, ती गोड नाही आहे. तसंच काकांशिवाय आमच्या फॅमिलीमध्ये बिलकुल मजा नाही. मी एवढंच सांगेन. आणि काकांना सेवापूर्तीच्या भरपूर हार्दिक शुभेच्छा. आणि काकी तुम्हाला पण तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या एकदम एकदम हार्दिक शुभेच्छा. Congratulations for your character and congratulations my Ilaji on your and her whole congregation. अगदी 2च मिनिटं फक्त मी या ठिकाणी बोलणार आहे. मी 34 वर्ष खरोखर प्रामाणिकपणे नोकरी केलेली आहे आणि काल माझं सेवानिवृत्त झालेलं आहे. आणि हा साधारण मला वाटतं की 2 महिन्या अगोदरपासून आमच्या घरामध्ये अशी कुजबूज चाललेली होती. आई, 2 मुलं आणि 2 सुनांमध्ये, की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे, पण हे पप्पांना मात्र कळू द्यायचं नाहीये, पप्पांना सांगायचं नाहीये. आणि खरोखर 2 मुलांनी आणि 2 सुनांनी हा आजचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि खरोखर मला आनंद वाटतो की मुलांनी हा कार्यक्रम केलेला आहे. आणि अशीच मुलं आणि असंच पुढे सुद्धा हे प्रेम जे आहे ते असंच चालू ठेवा. आणि खरोखर छान कार्यक्रम त्यांनी केला, मला खूप आनंद वाटलेला आहे. पण मला एकच महत्वाची गोष्ट सांगायची की मी आज या ठिकाणी पर्यंत मी पोहोचलेलो आहे, हे माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. आणि आई वडिलांना आशीर्वाद असल्यामुळे मी BA पर्यंत माझं एज्युकेशन धुळ्याला झालेलं आहे. पण BA झाल्यानंतर पुढे BEd करायचं आहे. तर BEd करण्यासाठी धुळ्याला त्यावेळेला BEd कॉलेजमध्ये साधारण 2 लाख रुपये डोनेशन मागत होते आणि माझ्या खिशामध्ये 2 रुपये नव्हते. तर मी 2 लाख रुपये कुठून देणार. मग शेवटी ठरवलं की आता आपण काही नोकरी करायची नाहीये. पुन्हा मी रोजंदारी त्यावेळेला 12 रुपये रोजाने दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होतो. आणि योगायोगाने माझी आत्या बहीण राहते बोरिवलीला, त्यांच्या दीराचं लग्न होतं अजमेर सौंदानं. आणि त्या लग्नाला माझे काका, लहान मोठे काका आणि माझा भाऊ हे निघाले. पण मी त्यांना म्हटलं नाही, मला या लग्नाला यायचंच आहे. तर तात्या बाबा आणि बापू आणि माझे मोठे भाऊ सुभाष दादा म्हणाले की अरे आम्ही मोठी माणसं चाललोय, तुझ्या लहान मुलाचं काय काम आहे. मी म्हटलं नाही, मला यायचंय. मग त्यावेळेला माझे काका म्हणाले की अरे, लहान काका तात्या बाबा म्हणाले अरे तो पोरगा 3 महिन्यापासून काम करतोय, येऊ दे ना, काय फरक पडतोय. आणि तिथपासून मग त्यांनी मला लग्नाला नेलं. आणि लग्नानंतर खरोखर तिथे गेल्यावरती माझे मामा कैलासवारचे अर्जुन अण्णा आणि अण्णांनी मला तिथं बसून विचारलं, राजू काय करतोयस. म्हटलं अण्णा BA झालोय, 12 रुपये रोजाने कामाला जातोय, पण BEd करायला माझ्याकडे पैसे नाही. तेव्हा अण्णा म्हणाले ठीक आहे, चल तू आता आमच्या बरोबर मुंबईला, तुझ्या आत्याला फक्त एक शब्दाने विचार. आणि खरोखर अण्णांबरोबर मी त्यांच्या त्या ट्रॅव्हलमध्ये बसलो आणि सरळ मुलुंडला गेलो. आणि त्याच्यानंतर अण्णांनी दुसऱ्या दिवशी आनंददादाला सांगितलं की अरे इकडे राजूला घेऊन उल्हासनगरला जा, ठाणसिंग नानांना भेट. तिथं त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले माझा पुतण्या जो आहे तो या क्षेत्रामध्ये आहे. तर मी त्यांच्या घरी गेलो, मी आणि माझा आत्याभाऊ आनंदाला. तर त्यानंतर मग त्यांनी मला पनवेलचा BEd कॉलेजचा फॉर्म दिला आणि मी तो फॉर्म घेऊन घरी आलो. आत्या माझ्याबरोबर मला वाटतं परळला ते एक एज्युकेशन कॉलेज आणि CSTला पण मला वाटतं BEd कॉलेज आहे. आत्या माझ्याबरोबर आल्या, आम्ही तिकडचे फॉर्म मिळवले आणि अशा प्रकारे मी BEdचे फॉर्म भरले. आणि
त्यानंतर माझा बीएडला नंबर लागला आणि मी बीएड केलं. 2.5 वर्ष मी अण्णांकडे राहिलो, आत्यांकडे राहिलो. खरं सांगतो मी आज इथे उभा आहे फक्त त्यांच्यामुळेच. त्यांनी जर मला आणलं नसतं तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण त्यांनी जे अनंत माझ्या उपकार केलेले आहेत मी कधीच ते उपकार विसरू शकत नाही. आणि त्यावेळेला अण्णांनी बीएड झाल्यानंतर मला नोकरी मिळाली आणि नंतर मला वाटतं 1 वर्ष झालं असेल आणि माझे सासरे पद्मसिंग अण्णा पांढरुणला गेलेत आणि तिथं विषय झाला. दुसऱ्या दिवशी ते अण्णांकडे आले. अण्णांना सांगितलं की असं असं आहे. मग अण्णांनी त्यांची चर्चा झाली आणि अण्णांनी मला सांगितलं, राजू बघ, ही मुंबईतली मुलगी आहे, ही नोकरीला लागलेली आहे, परमनंट आहे, ही संधी मात्र सोडू नको. आणि त्यानंतर खरोखर मग अण्णांनी बोलणी वगैरे केली, सगळं काही केलं आणि मला सांगितलं. आणि मी एकच सांगितलं, अण्णा तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आहे. माझ्या वडिलांकडे अण्णांनी पाठवलं, माझ्या वडिलांनी हे सांगितलं अण्णा करतील ती पूर्व दिशा आहे. आणि खरोखर अण्णांनी जे केलं ते माझं सोनच केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी कधीही त्यांनी माझ्यावर केलेले जे उपकार आहेत मी कधीच पेड करू शकत नाही. असे अनंत उपकार त्यांनी माझ्यावर केलेले आहेत. आणि खरोखर मी आज इथपर्यंत आलो आहे. आणि त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीने पण मला सहकार्य केलेलं आहे. आणि खरोखर आम्ही दोघांनी मिळून मुलांनाही त्या ठिकाणी घडवलं आणि आज मुलं शिकलेत, नोकरीला लागलेत. आणि हाच खरा आनंद आहे. त्यांनी हा एक छान सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे. आणि खरोखर माझ्या बहिणी, माझ्या नातेवाईक, माझे भाऊ, माझी वहिनी सगळे या ठिकाणी आलेत. खरंच बहीण मेवणे असतील, भाच्या असतील, सगळे माझे आप्तेष्ट सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरंच हे बघून मला एवढा आनंद झालेला आहे. मी भविष्यात कधीच कल्पना केली नव्हती की मी मुंबईला जाईन आणि नोकरी करीन, असं मला कधी वाटलं नाही. पण शेवटी परमेश्वराची कृपा म्हणा, आई वडिलांचे आशीर्वाद म्हणा, आणि अशा प्रकारे आज आपण सर्वजण अगदी प्रेमापोटी वेळात वेळ काढून आणि आज या ठिकाणी आलात तर खरोखर आपले आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आणि असंच प्रेम तुम्ही माझ्या प्रती कायम असू द्या, तुमचे आशीर्वाद असू द्या. बस एवढंच मला हवं आहे, याच्या पलीकडे मला काही नको आहे. आणि अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा. आणि अशा प्रकारे मला माझ्या आई वडिलांकडून, माझ्या गावाकडून किंवा नातेवाईकांकडून आणि तेवढंच प्रेम मला माझ्या सासरवाडीकडून सुद्धा मिळालेलं आहे. सगळ्यांकडनं मला प्रेम मिळालेलं आहे. आणि खरोखर म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचलोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे जे उपस्थित आहेत इथे त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आले. आणि प्लीज जेवण घ्या, कारण जेवण काउंटर थोड्या वेळाने बंद होणार आहे.